जिल्ह्यातील शिक्रापूरमधून माणुसकीला काळीमा फासणारी एक बातमी समोर आली आहे। शिक्रापूर परिसरात नदीकाठी एक जिवंत नवजात अर्भक सापडल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। शिक्रापूर गावाजवळून वाहणाऱ्या नदीच्या काठावर काही नागरिकांना एका बेवारस स्थितीत नवजात बाळ रडताना आढळलं। नागरिकांनी तातडीनं याची माहिती शिक्रापूर पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बाळाला ताब्यात घेतलं आणि तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं। सुदैवानं बाळ जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळाची प्रकृती आता स्थिर आहे। करंजी यांचा फोन आला, वेळ नदीपाशी एक बाळ बेवारसपणे टाकलेलं आहे। त्या ठिकाणी मी गेलो, पाहिलं, एक बाळ होतं। मी शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड साहेब यांना फोन केला। त्यांनी मला सांगितलं आधी त्या बाळाला रुग्णालयात पोहोचवा, मी माणसं पाठवतो। त्यानंतर मी त्या बाळाला घेऊन रुग्णालयात आलो। तो मुलगा आहे आणि त्याच्यावर हॉस्पिटलच्या मध्ये उपचार करण्यात आले आणि आता पोलिसांच्या मदतीने त्याला एका संस्थेमध्ये दाखल करायला घेऊन गेलेले आहे। शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीत वेळू नदी पुलाच्या खाली येथील स्थानिक पत्रकार शेरखान यांना सकाळी 8 वाजता एक नवजात पुरुष जातीचे 15 ते 1 महिना वयाचे अर्भक मिळून आले होते। त्यांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर तात्काळ नमूद छोट्या बालकास उपचारासाठी सरकारी रुग्णालय शिक्रापूर येथे हलवण्यात आले। डॉक्टरांनी तपासणी केलेली आहे। बाळाची प्रकृती अत्यंत चांगली आहे। स्थानिक पत्रकार, समाजसेवक, पोलीस रुग्णालयामध्ये हजर आहेत आणि डॉक्टरांच्या आधिपत्याखाली बाळाची देखभाल व्यवस्थित केली जात आहे। डॉक्टरांकडून बाळ सुस्थितीत असल्याबाबत फिटनेस प्रमाणपत्र प्राप्त होताच माननीय बाल कल्याण समिती यांच्या आदेशाने बाळास शिशुगृह येथे दाखल करण्याची कार्यवाही होत आहे। या 15 ते 1 महिना या वयाच्या बालकाबाबत जर कोणालाही काही माहिती असेल तर कृपा करून त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा। आम्ही देखील पुढील कायदेशीर कार्यवाही करत आहोत। धन्यवाद। या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोणी आणि का या चिमुकल्याला असं टाकून दिलंय याचा तपास आता पोलीस करतात। एक निष्पाप जीव असं वाऱ्यावर सोडून देण्याची ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। प्रशासनानं बाळाला चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या घटनेबद्दल तुमच्याकडे काही माहिती असल्यास तातडीनं शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधावा। या प्रकरणाचा पुढील तपास काय होतोय हे लवकरच कळेल। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।